आता काय माहित काय होणार, एवढी गर्दी आहे, मिळते का नाही काय माहित. मिळेल असं म्हटलं त्यांनी, बघूया आता. बुकिंग केले का? बुकिंग केलं, सिलेंडर शॉर्टेज आहे म्हणून सांगितलेलं, मग मिळणार नाही म्हणून हे केलं, गर्दी केली. घरी येत नव्हते का सिलेंडर? नाही घरी पण येतात, पण आता कुणाला गरज असेल तसं आम्ही येऊन घेऊन जातो इथं. हा, आता किती वाजल्यापासून थांबायला? 9 वाजल्यापासून. रोज एवढी लाईन असते? नसतं नाही, आजच आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई नाहीये. आपल्याकडे साधारणतः दर दिवशी 28,000 इतक्या घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण होतं. तितका स्टॉक आपल्याला कंपनीवरून आपल्याला इथे प्राप्त होत असतो. त्याच्यामुळे घाबरून जायचे काही कारण नाही तिथे. त्यासाठी कुणीही नागरिकांनी गॅस एजन्सी समोर आपण रांगा लावण्याची आवश्यकता नाहीये. फक्त त्याचा जो काही पिरियड आहे, बुकिंगचा पिरियड आहे, तो 21 दिवसावरून 25 दिवस केलेला इतकाच आहे. त्यातही ज्या घरामध्ये एकच सिलेंडरचं कनेक्शन असेल तर त्याला बुकिंग मध्ये प्राधान्य असेल आणि त्याला डिलिव्हरी मध्ये सुद्धा प्राधान्य असेल. काय काय आता किती पुरवठा किंवा किती नाही, जितका आवश्यक आहे तितका आपल्याला पुरवठा मिळतोय, त्याच्यामध्ये काय अडचण नाही आता तरी. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर आता ऍक्च्युली सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये बंधनं आणलेली आहेत तिथे. त्यामुळे घरगुती सिलेंडरचा देखील वापर हा गॅस व्यवसाय करण्यासाठी करू नये असं मी आवाहन करते. नागरिकांमध्ये जे संभ्रमावस्था आहे की आपल्याला सिलेंडर मिळणार नाही किंवा नाही, आता मी कालच सर्व गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींची आम्ही काल जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे बैठक घेतलेली आहे आणि यामध्ये ज्याचं पहिल्यांदा बुकिंग असेल तर त्याला प्राधान्यानं डिलिव्हरी करा अशा सूचना पण दिलेल्या आहेत. नजीकच्या काळामध्ये सर्व गॅस एजन्सीची तपासणी ही पुरवठा विभागामार्फत आम्ही आता करणार आहोत आणि तशा सर्व एजन्सीला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या ग्राहकांचं बुकिंग झालेलं आहे त्याच्या याद्या तुम्ही सिस्टीम जनरेटेड जे काही यादी आहे तर तुम्ही गॅस एजन्सीच्या बाहेर लावा, जेणेकरून लोकांनाही कळेल की हे सिलेंडर म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा बुकिंग केलेलं आहे त्यालाच पहिल्यांदा ते दिलं जाईल. त्याच्यामध्ये सध्या व्यावसायिक गॅसचा तुटवडा जो आहे तो जाणवतोय, त्याच्यामुळे हॉटेल व्यवसायाला याचा काय फटका बसतोय नेमका? हॉटेल व्यवसायाला भरपूर फटका बसत आहे. गॅसचे दर भयानक वाढले, रेट वाढलं तर वेगळं, गॅस भेटी नाहीत. अक्षरशः गॅसचा तुटवडा भरपूर आहे, गॅस भेटी नाहीत. आम्ही वारंवार फोन करत आहोत गॅस डिस्ट्रीब्युटरला, तरी आम्हाला गॅस पुरवणं त्यांना पण अशक्य होत आहे या युद्धामुळं. तर लवकरात लवकर विषयावर तोडगा निघावा आणि पूर्ण चालू व्हावं अशीच आमची इच्छा आहे, कारण जेणेकरून ग्राहकांना सुद्धा याचा फटका बसू नये आणि आम्हाला सुद्धा निश्चितपणे ग्राहकांची सेवा देता यावी हीच विनंती. किती दिवस पुरेल एवढा गॅस तुमच्याकडे आहे सर? साधारणतः 15 दिवस डोक्यावरून गेले, 15 दिवस पर्यंत गॅस पुरवठा राहील असं सगळ्याकडेच वातावरण आहे आमच्या सुद्धा. हा, आणि जर नाही मिळालं तर शेवटी कुल्लूपर लावणं हेच पर्याय आहे. हॉटेल व्यवसाय बंद करणं, जोपर्यंत हे निर्णय होत नाही तोपर्यंत हॉटेल व्यवसाय बंद करणं हेच आमचंच नाही, पूर्ण राज्यात म्हणा देशात म्हणा हेच हाल आहे सध्या. काय नाव आपलं? माझं नाव अमरसिंग विजयसिंग ठाकूर, उदाडली मॅनेजर. होईल केव्हा होईल याचा आपला सरकार विचार करत नाही, त्याची व्यवस्था करत नाही. कसलाही प्रसंग बघा, एक दिवस जरा प्रसंग ओढवला की हजारो माणसं मात्र जमतात आणि ती आपली तक्रारी सांगतात. आजच ह्याचा प्रश्न निघाला, आपला गॅसचा प्रसंग निघाला, त्याच्यात बघा ना आज समोर किती माणसं, शेकडो माणसं थांबलेली आहेत. म्हणजे ह्याची व्यवस्था अगोदर नियोजन करणं हे कायच नाही. एखादा आपल्यावर प्रसंग पडला तर त्याचं नियोजन जरूर सरकारने केलं पाहिजे आणि त्याचा हे प्रयत्न केला पाहिजे, पण तो होत नाही. ज्या वेळेला पडेल त्यावेळेला बघू. हा नियम जास्तीत जास्त लागू आहे आपल्या भारतात. गॅसचे रेट वाढले त्याबद्दल काय सांगा? आणि गॅसचे रेट दर वेळेला असंच आहे. काय झालं मग गॅसचे रेट वाढवा. आता लोकांना कसं झालंय, सवय झाली, पूर्वीची लाकडं कोळसा तो लोकांनी सोडून दिला नाहीये आणि आयतं गॅस पाहिजे लोकांना. त्याच्यामुळे गॅसवर अवलंबून आता सर्व लोक राहिली आहेत. लाकडं बिकडं सोडून दिलेली आहेत, त्याच्यामुळे गॅसशिवाय पर्याय नाही. म्हणूनच आज ग्रामीण भागातून 15-15, 20-20 किलोमीटरवरून लोक आता आलेली आहेत इथे आपलं हे घेऊन. आणि काही जण अशीच आलेली आहेत की त्यांना माहितीच नाही की काय पाहिजे काय नाही.
9 वाजल्यापासून आलेली आहे मी. काय मोदी पण जाऊ देत नाही. मी आली मला बाहेरच काढतात आहे. मी किती वेळ उभी राहिली, कामाची सुट्टी करून आलेली. काम तर व्हायला पाहिजे ना, माझं काम पण नाही होते. बाटल्याचं बुकिंग करायचं होत नाहीये. काय सांगते ते सांगतात अजून 2 दिवसांनी या. माझ्या घरात 4 दिवस झाले बाटल्या नाही. मग कशी किती राहणार आहे? मला बाटल्या तर हवेच ना. मग आता म्हणतात जा, आता तुम्ही आता बुकिंग केले, आता कधी येईल जा माहिती नाही आता कधी येणार आहे. कशामुळे होते काय सांगत नाहीत ते लोक, बोलतात पुढे आम्हाला. कधीपासून उभे होते? आता मला 9 वाजल्यापासून आलेली आहे मी. मग होतच नाही बाटला बुकिंग माझा. झाला आता 8 दिवस झालं मी बुकिंग करून. मला यायला पाहिजे ना बाटला. होगा 1-2-4 दिन में हो जाएगा, अभी नहीं होएगा, लेकिन 2-4 दिन में हो जाएगा। लेकिन आपका मैनेजमेंट बरोबर नहीं है, जो गैस सप्लायर है, जो भी गवर्नमेंट जो भी सिस्टम है वो बरोबर नहीं है, उस पर आप जरा बात करो। अभी क्या अभी आपको समय पे गैस मिल रहा है क्या, जो कमर्शियल? देखो समय पे क्या रहता है, हम लोग के पास 1-2 सिलेंडर एक्स्ट्रा रहता है, लेकिन ये जो लाइन दिख रहा है आपको, ये परेशानी करेगा आगे। तो अभी समझो कल मेरे पास सिलेंडर नहीं तो मैं किसके पास जाऊँ? आपके पास आओ, गवर्नमेंट के पास जाओ, या किधर जाओ? अगर समय पे सिलेंडर नहीं मिलेगा तो क्या हालत होंगे? वो तो सबको पता है, बंद ही होएगा। अगर आपके घर पे सिलेंडर नहीं रहेगा तो आप क्या करें? घर बंद रखना पड़ेगा ना। वो टाइम पे कौन एडवाइस कौन करेगा? होटल चला रहे हो, समय पे गैस का सिलेंडर आपको अवेलेबल हो रहा है कि नहीं हो रहा है? अभी है, कल नहीं होएगा, परसों नहीं होएगा, उसके बाद में कहाँ जाओ?